मला असं जास्त बोलायला जमत नाही, पण ठीक आहे जसं जमते तसं बोलतोय, कारण माझा जो गोल आहे तो मला पुरा करायचा आहे. व्हिडिओ टाकायचे, पैसे कमवायचे. मित्रांनो, व्हिडिओवरती आला तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण या व्हिडिओतनं जे काही कमाई होणार आहे ती मी अनाथ मुलांसाठी वापरणार आहे, त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या आनंदासाठी. ह्या माझ्या चांगल्या कार्याला तुमचा हातभार लावा हीच अपेक्षा. मित्रांनो, माझ्यासोबत एक प्रसंग घडला आणि त्या प्रसंगातनं मला काहीतरी शिकायला भेटलं. तोच अनुभव मी तुमच्यापर्यंत इथं शेअर करणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात माझ्या मागे किती सुंदर नजारा आहे, किती सुंदर आहे. असंच मी आसाममध्ये आणि असंच मी माझ्या एका स्टॉपपासून दुसऱ्या स्टॉपला जाण्यासाठी बसमध्ये बसलो आणि बसमध्ये बसल्यानंतर मी कंडक्टरला 100 रुपये दिले. तिकीट होतं 40 रुपयाचं, 100 रुपये दिले. 60 रुपये त्याच्याकडे सुट्टे नव्हते. तेव्हा कंडक्टर मला बोलला की जेव्हा माझ्याकडे सुट्टे येतील तेव्हा मी तुला ते पैसे देईल. मी बोलला ठीक आहे. अंतर होतं 1 ते 1.5 तासाचं. बाहेरचं सौंदर्य इतकं छान होतं. डोंगर, झाडे, नदी, दर्या सगळं काही होतं. डोळ्यासमोर सगळं काही दिसत होतं. पण बस मनामध्ये एकच विचार होता की कंडक्टर माझे 60 रुपये परत देईल की नाही देईल. आणि बघता बघता माझा स्टॉप आला आणि त्या स्टॉपवरती मी उतरलो. स्टॉपवरती उतरल्यानंतर जे 60 रुपये मला त्यांच्याकडनं घ्यायचं होतं, जे 1 तासाच्या रनमध्ये मी माझ्या मनामध्ये विचार करत चाललो होतो की यार मला ते 60 रुपये घ्यायचे आहे. कंडक्टर बिल की नाही देईल, बिल की नाही देईल. आणि जेव्हा माझा स्टॉप आला ना, तेव्हा मी ते पैसे घ्यायलाच विसरलो. ती पैसे कंडक्टरकडेच राहू दिले. स्टॉप मी उतरून गेलो खाली आणि जेव्हा गाडी माझ्या समोरनं निघून गेली तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे मी इतर पैसे घेतलेच नाही. आणि तसंच कंडक्टरला सोडून दिले ते पैसे. तर मित्रांनो, या प्रसंगात कसं शिकायला भेटलं की आपल्या जीवनामध्ये बी तसंच असतं. आपण एखादी गोष्टीचा एवढा विचार करतो ना की अरे ती मला करायची आहे, मला ती करायची आहे, आणि जीवनामधले अशा काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात निघून जातात की आपण त्यांच्याकडे लक्ष पण देत नाही. आता बघा, मी बसमध्ये असताना माझ्या मागे माझ्यासमोर इतका निसर्ग होता, इतकं सौंदर्य होतं, इतकं छान छान होतं, पण मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. माझ्या डोळ्यासमोरून जात होतं पण मी मनापासून त्याच्याकडे बघत नव्हतो, या मनापासून त्याचा एन्जॉय करत नव्हतो. आणि ज्या गोष्टीकडे मी वळून बसलेलो होतो ती गोष्ट मी घेतलीच नाही. जेव्हा ज्या गोष्टीकडे मी गेलो ना, ज्या गोष्ट माझ्या समोर आली तेव्हा मी ती गोष्ट सोडून दिली. तसंच होतं ज्या जीवनामध्ये पण आपण अशा गोष्टीच्या मागे पडतो ना आणि लास्टला ती गोष्ट आपल्याजवळ येतं आणि आपण ती गोष्ट सोडून देतो. आणि आपल्या आयुष्यात जे छोटे छोटे मुवमेंट असतात, जे छोटे छोटे हे असतात, त्यामध्ये सगळं काही सोडून देतो. तर काय सीख भेटली असेल तर कमेंट सांगा. मला असं जास्त बोलायला जमत नाही, पण ठीक आहे जसं जमते तसं बोलतोय, कारण माझा जो गोल आहे तो मला पुरा करायचा आहे. व्हिडिओ टाकायचे, पैसे कमवायचे.